सिंहाची ही गत असेल तर आपल्याला तर नेहमी एक पाऊल किंवा अनेक पावलं आपल्या ध्येयाच्या दिशेने टाकायला हवीत. कारण उद्यमेन हि सिद्ध्यन्ति नहि कार्याणि मनोरथैः नहि सुप्तस्य सिंहस्य प्रविशन्ति मुखे मृगाः. झोपलेल्या सिंहाच्या तोंडात आपोआप आपलं भक्ष्य येत नाही. त्याचप्रमाणे केल्यानेच काय होतं, आपलं ध्येय होतं. फक्त मनात विचार करून नव्हे. अमृत भाषा रसिक जन, नमो नमः. मी श्रद्धा निलेश गोसावी तुमचे स्वागत करते. तर गेल्या पूर्ण आठवडाभर आपण लक्ष्मी देवी विषयी, पैशाविषयी विविध सुभाषितं बघितली, विविध श्लोक पाहिले. पण मला वाटतं माझा जो शेवटचा श्लोक होता, जो होता उद्यमाविषयी, तो खरं तर बऱ्याच लोकांना त्याबद्दल शंका आहेत. बऱ्याच लोकांना असं वाटतंय की मी मिळवलेल्या पैशाबद्दल असमाधानी राहण्याबद्दल सांगत होते. पण खरं तर त्या श्लोकाचा अर्थ तसा नाही आहे. तर काय आहे त्या श्लोकाचा खरा अर्थ, की दैव म्हणजेच नशीब हे, किंवा आपण म्हणतो ना लकी कोणाला म्हणता येईल, लक हे त्याच्यासाठीच काम करतं जो नेहमी काम करत असतो, जो नेहमी आपल्या आपण म्हणतो ना प्रोग्रेस फर्दर म्हणजे आपल्या प्रगतीकडे वाटचाल करत असतो. दररोज काही ना काहीतरी पाऊल टाकत असतो पुढे आपल्या प्रगतीसाठी. म्हणूनच त्यात असं म्हटलं होतं की जो आपल्याकडे असलेल्या पैशावर समाधानी राहून पुढे काहीही करायचं टाळतो त्याला नशीब साथ देत नाही. आणि अशाच एका अर्थाचं सुभाषित आज मी तुमच्यासाठी आणलंय, जे आहे उद्यमावर. उद्यम म्हणजेच उद्योगशीलता, अशी प्रवृत्ती ज्याने आपल्याला कधीही स्वस्थ बसावंसं वाटत नाही. नेहमी असं वाटतं की काहीतरी करावं, काहीतरी छान शिकावं, काहीतरी छान आपली कला सादर करावी, बरोबर. तर त्याला म्हणतात उद्यम. आणि त्यासाठी ही एक सुंदर सुभाषित आहे. आणि त्या सुभाषितात तर आपल्या आवडत्या प्राण्याबद्दल सांगितलेलं आहे की त्यालाही म्हणजे अगदी कितीही शक्तिशाली एखादा माणूस असेल, कितीही शक्तिवान असेल, तरीही त्याला उद्यम महत्त्वाचा असतो. कसं काय तर पहा, आजचं सुभाषित आहे, उद्यमेन हि सिद्ध्यन्ति कार्याणि न मनोरथैः नहि सुप्तस्य सिंहस्य प्रविशन्ति मुखे मृगाः. तर उद्यमेन हि सिद्ध्यन्ति, उद्यम म्हणजेच उद्यमशीलता, उद्योगप्रधानता म्हणजेच नेहमी कार्य करणे. अशा प्रवृत्तीचा माणूस काय होतं, अशी प्रवृत्ती असेल तर काय होतं, सिद्ध्यन्ति कार्याणि म्हणजे आपल्या कामांमध्ये आपल्याला यश मिळतं, बरोबर. का असं सांगितलंय, कारण नाही मनोरथैः, जर आपण फक्त मनातच विचार करत बसलो की आपल्याला हे काम करायचंय किंवा आपण त्यात विचारही केला नाही तर ते काम सिद्ध होत नाही, बरोबर. ह्यासाठी उदाहरण देताना ह्या सुभाषितात असं म्हटलंय की नहि सुप्तस्य सिंहस्य प्रविशन्ति मुखे मृगाः. सुप्तस्य म्हणजे झोपलेल्या, सिंहाच्या तोंडात, मुखे म्हणजे तोंडामध्ये प्राणी आपण होऊन जातात का. आता विचार करा की सिंह म्हणजे सर्वात बलशाली प्राणी, आपण त्याला म्हणतो जंगलाचा राजा. त्याला काय कमी आहे, त्याची संपत्ती म्हणजे त्याची शक्ती, बरोबर, त्याचा असलेला दरारा. पण अशा सिंहालाही जर, धन्यवाद, मी तुमच्या प्रतिक्रिया पाहू शकते आणि मी पाहू शकते काही रसिक जन जॉईन होत आहेत. नमो नमः. आजचा श्लोक आहे उद्यमशीलतेबद्दल. तर आपण होतो सिंहाच्या उदाहरणाकडे. काय होतं की जरीही सिंहाचा दरारा असेल, तो सर्वशक्तिमान असेल, तरीही त्यालाही आपलं भक्ष्य मिळवण्यासाठी उठून बाहेर पडून काहीतरी प्रयत्न करावे लागतात. कारण असं होत नाही कधी, आपण असं गोष्टींमध्ये ऐकतो पण असं कधीही खऱ्या आयुष्यात होत नाही की स्वतःच त्याचं भक्ष्य प्राणी त्याच्या तोंडात येतात, बरोबर, किंवा त्याला आयतं खायला मिळतं. आपण सर्कशीतल्या सिंहाबद्दल बोलत नाही आहोत, आपण खऱ्या आयुष्यातल्या जंगलातल्या सिंहाबद्दल बोलतोय. तर
माझ्या आधीच्या सुभाषिताचा भावार्थही तोच होता की जो माणूस आळशी असतो किंवा फक्त त्याचे विचार जे त्याला करायचे आयुष्यात ते फक्त मनातच असतात, तर त्याला दैव साथ देतं का? त्याला दैव साथ देत नाही. का? कारण झोपलेल्या सिंहाच्या मुखात आपोआप प्राणी येतात का? अजिबात नाही. त्याला नेहमी प्रयत्न करावे लागतात त्याचं भक्ष्य मिळवण्यासाठी. जर अशा जंगलाच्या राजाची किंवा सर्व शक्तिमान सिंहाची जर ही गत असेल तर आपल्यासारख्या सामान्य माणसाचं काय? बरोबर ना? आपल्याला तर नेहमी दररोज एक पाऊल नेहमी पुढे टाका, एक पाऊलं किंवा अनेक पावलं पुढे टाकावी लागतात किंवा टाकावीत. आपण आपल्या ध्येयाच्या दृष्टीने रोज विचार करावा, आपण आज काय केलं ज्याने आपण आपल्या ध्येयाच्या दिशेने एक पाऊल पुढे गेलो. आणि जर आपण अनेक पावलं पुढे जात असू एका दिवसात तर ही खूपच अभिनंदनीय गोष्ट आहे. बरोबर? त्यामुळे नेहमी विचार करावा, मी उद्यमशीलतेचा स्वीकार माझ्या आयुष्यात केलाय का? खरोखरच मी येईल तसे दिवस आळशीपणात घालवतोय किंवा घालवते? मला तर हा श्लोक खूप प्रसिद्ध आहे आणि हा श्लोक मला नेहमी जागा करून सांगत असतो की जर सिंहाची ही गत असेल तर आपल्याला तर नेहमी एक पाऊल किंवा अनेक पावलं आपल्या ध्येयाच्या दिशेने टाकायला हवीत. कारण नाही मनोरथैही सिद्ध्यंती कार्याणि. फक्त विचार करून आणि मनात ठेवून कार्य होत नाही, तर काहीतरी केल्याने, भले ते चुकीचं असेल किंवा आपली दिशा चुकत असेल, पण जेव्हा आपण एखादं कार्य हाती घेतो त्याने आपल्या विचारांची दिशा ठरते आणि आपल्याला आपला मार्ग व्यवस्थित दिसू लागतो. जसं काल देखील मी तुमच्याबरोबर हे सांगितलं तुम्हाला की मी काल एक यूट्यूब लाईव्ह केला. मी मान्य करते त्यात अजिबात प्रकाश नाही आहे, तरीही जो आनंद होता माझा, जे काही मी त्यातून शिकले की मी लाईव्ह करू शकते यूट्यूबवर, त्यामुळे मला जो आत्मविश्वास मिळाला त्याने आता पुढील काही दिवसांमध्ये मी सहजतेने असे लाईव्ह करू शकेन जसे मी आता इंस्टाग्राम किंवा फेसबुकवर करते. बरोबर? तर मी माझ्या ध्येयाच्या दिशेने दररोज एक पाऊल पुढे टाकते, ह्याचा मला अभिमान आहे. आणि आपण सर्वांनीही, आता तर लॉकडाऊन सुरू आहे, तर आपण सर्वांनीही असंच काही ना काहीतरी आपल्या आयुष्यात आपल्या ध्येयाच्या दिशेने पुढे जावं दररोज, अशी मी आशा करते. तर हे होतं आजचं सुभाषित की उद्यमेन हि सिद्ध्यन्ति नहि कार्याणि मनोरथैः नहि सुप्तस्य सिंहस्य प्रविशन्ति मुखे मृगाः. झोपलेल्या सिंहाच्या तोंडात आपोआप आपलं भक्ष्य येत नाही, त्याचप्रमाणे उद्यमेन सिद्ध्यन्ति कार्याणि. फक्त उद्योग केल्याने, कार्य केल्यानेच काय होतं? आपलं ध्येय, आपली ध्येय निश्चिती होते किंवा आपलं ध्येय सफल होतं. फक्त मनात विचार करून नव्हे. तर मी तुम्हाला हे आव्हान करेन, मी तुम्हाला अशी विनंती करणार नाही, मी तुम्हाला हे आव्हान करेन की एक आठवडा तुम्ही पाहू शकता, दररोज काहीतरी करा तुमच्या ध्येयाच्या दिशेने एक पाऊल पुढे. जसं मी रोज करतेय संस्कृत भाषेच्या प्रचारासाठी किंवा संस्कृत भाषेला तुमच्या आयुष्यात स्थान मिळवून देण्यासाठी मी दररोज काहीतरी प्रयत्न करते. त्यामुळे तुम्हीही असाच काहीतरी प्रयत्न तुमच्या आयुष्यात करा आणि त्याने काय मजा येते, काय शिकायला मिळतं हे नक्की पहा. तर हा होता आजचा श्लोक आणि एवढंच. मी फक्त पाहू शकते की नील्स वर्ल्ड, प्रशांत आणि पूजा ह्यांनी जॉईन केलंय. नमो नमः आणि खूप खूप धन्यवाद माझा लाईव्ह जॉईन केल्याबद्दल. आणि असंच भेटू नवीन श्लोकासह पुढच्या भागात. तोपर्यंत नमो नमः.